लग्नात नवरदेवचे बुट चोरून का आम्ही का पाप बीप केलं का काय माहित भाऊ, कारण की असंच वाटत होतं आम्हाला बुट चोरून. तर जय शिवराय पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असा होता की आपल्या सोसायटी मधल्या दीदीचं लग्न होतं, म्हणून आम्ही सगळे मित्र जमा झालो होतो लग्नाला जाण्यासाठी. आणि मग काय लगेचच निघालो 150च्या स्पीडने लग्नाला जाण्यासाठी. आणि जाताना वेळेस पण आपला भाऊ काय ऐकणार का, नुसती गाडी पंगावर राहिला भाऊ, पण मागच्याची एकदम हालत टाईट होऊ राहिली ना. पण जाऊ द्या, 15 मिनिटात आपण पोहोचलो पेरतेवा इथे. आणि तिथं सर्वात आधी आल्यावर आपण आपली गाडी मस्तपैकी सावलीत लावून दिली आणि लगेचच आम्ही सगळे मित्र निघालो मग लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी. आता लग्नाच्या ठिकाणी आलो पण तिथं काही लोक त्यांनी यायला नव्हते, म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं पहिले पेट पूजा करून घेऊ मग नंतर येऊ म्हणलं लग्नाला. मग काही न टाइम घालतं लगेचच आम्ही सगळे जण बसून घेतलं जेवण करायला. आणि जेवण तर एकदम मस्तपैकी झालं बरं का आपलं, पण आपल्याला डीजेचा आवाज आला. आणि खरं म्हणलं तर आम्ही नवरीकडून नाचून पण नवरदेवकडच्या मध्ये नाचू राहिलो. आणि खरं म्हणलं तर नाचणं कुठे बी सोडत नाही, आपण नुसतं मोकार नाचून घेतो. आणि मग काय सगळं आंग बिंग वाकडे तिकडे करून नाचलो आम्ही. आणि फायनली नवरदेव नवरीची एंट्री पण झाली. आणि इथून पुढे विषय ते एकदम खतरनाक होणार होता, कारण की आम्ही बुटन ते चोरणार होतो. पण हा ब्लॉग खूप मोठा होतोय, म्हणून भेटू याच्या आपण आता पार्ट 2 मध्ये. आणि हा ब्लॉग आवडल्यास लाईक व फॉलो करणं विसरू नका. जय शिवराय.